नमस्कार मित्रांनो. उन्हाळा तर आता चांगलाच तापायला लागलाय नाही का? आपण सगळेच उन्हापासून वाचण्यासाठी कूलर, माठातलं पाणी किंवा लिंबू सरबत असं काही ना काही करत असतो. पण खरं सांगू का, आपण आपल्या शरीराच्या बाहेरच्या भागाची जेवढी काळजी घेतो ना, तेवढी आतल्या भागाची काळजी घ्यायची विसरतो. विशेषतः लिव्हर. तुम्हाला माहितीये का, उन्हाळ्यात आपल्या लिव्हरवर किती ताण येतो? आपण पित्त झालं किंवा थकवा आला की म्हणतो ऊन लागलंय. पण प्रत्येक वेळी ते ऊन नसतं. कधीकधी आपलं लिव्हर आपल्याला ओरडून सांगत असतं की बाबा रे, मी आता थकलोय. आज मी तुम्हाला अशी 5 लक्षणं सांगणार आहे जी आपण उन्हाळ्यात सर्रास दुर्लक्ष करतो, पण ती लिव्हर खराब होण्याची पहिली पायरी असू शकते. हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण हे आपल्या आरोग्याचे गणित आहे. आता तुम्ही म्हणाल, उन्हाळ्याचा आणि लिव्हरचा काय संबंध? तर बघा, जेव्हा बाहेर 40-42 डिग्री तापमान असतं, तेव्हा आपलं शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी धडपडतं. अशात जर आपण पाणी कमी प्यायलो किंवा अघोरी खाणं-पिणं ठेवलं, तर लिव्हरमध्ये उष्णता साठायला लागते. हे अगदी आपल्या गाडीच्या इंजिनसारखं आहे. जर इंजिन गरम झालं आणि त्यात पाणी नसेल, तर ते जळून जातं. तसंच काहीसं आपल्या लिव्हरचं होतं. चला तर मग पाहूया ही 5 लक्षणे कोणती आहेत ते. पहिलं लक्षण म्हणजे तो सततचा जीव घेणारा थकवा. आता उन्हाळ्यात थकवा येणारच, पण हा थकवा वेगळा असतो. सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला असं वाटत असे की अंगात त्राणच नाही किंवा थोडंसं काम केलं की डोळ्यासमोर अंधारी येते, तर समजा लिव्हरवर लोड येतोय. लिव्हर शरीराला ऊर्जा द्यायचं काम करतं. तेच जर थकलं असेल तर तुम्हाला कसं फ्रेश वाटणार? आता दुसरं लक्षण, लघवीचा रंग आणि डोळ्यांची आग. मित्रांनो, लघवीचा रंग बघत जा. जर तुम्ही भरपूर पाणी पिताय तरीही लघवी एकदम गडद पिवळी येतेय, तर हे चांगलं लक्षण नाही. याचा अर्थ लिव्हरमध्ये पित्त वाढलंय. सोबतच जर तुमचे डोळे सारखे जळजळत असतील, तर समजा शरीरातील आग वाढलीये आणि ती शांत करायची गरज आहे. आता तिसरं लक्षण पाहूया, हातापायाची आग होणं. आता आपण सर्रास याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण मित्रांनो तसं नाही. रात्री झोपताना तळपायाची खूप आग होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा लिव्हरमध्ये उष्णता म्हणजे पित्त मावत नाही, तेव्हा ती उष्णता हातापायांच्या तळव्या वाटे बाहेर पडायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला रात्री झोपताना पाय बाहेर काढावेसे वाटत असतील तर आजच सावध व्हा. आणि चौथं लक्षण म्हणजे जेवणाची इच्छाच न होणं. उन्हाळ्यात भूक कमी लागते हे मान्य आहे, पण जर अन्नाचा वास आल्यावर तुम्हाला मळमळत असेल किंवा तोंडात सारखी कडवट चव येत असेल, तर समजा तुमच्या लिव्हरला आता आराम हवा आहे. तो आता अन्नाचे पचन करू शकत नाही. पाचवं आणि शेवटचं लक्षण म्हणजे अंगाला अचानक खाज सुटणे किंवा त्वचेवर लाल चट्टे येणं. आपण याला फक्त घामज्वर किंवा टॅनिंग समजतो, पण जेव्हा लिव्हर रक्त नीट साफ करू शकत नाही, तेव्हा रक्तातील अशुद्धी त्वचेवाटे बाहेर येते. हे लक्षण दिसलं की समजून जा की लिव्हरला साफ करण्याची म्हणजे डिटॉक्स करण्याची वेळ आली आहे. यापैकी कोणतंही लक्षण तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आढळत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. पण आता घाबरून जाऊ नका. उपाय आपल्या किचनमध्येच आहेत आणि ते आपल्याला अजिबात माहिती नसतात. उन्हाळ्यात लिव्हरला थंडावा देण्यासाठी रोज काळे मनुके भिजवून त्याचं पाणी प्या किंवा धन्या जिऱ्याचं पाणी प्या, किंवा तुम्ही लिंबू सरबत घेताना त्यात साखर कमी आणि काळं मीठ जास्त टाका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं तळलेलं आणि मसालेदार जेवण उन्हाळ्यात तरी टाळाच. तुम्हाला या 5 पैकी कोणतं लक्षण सध्या जाणवतंय का? प्रामाणिकपणे कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर चर्चा करू. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. कोणाचं तरी आरोग्य तुमच्या एका शेअरमुळे सुधारू शकतं. आणि हो, आपल्या हक्काच्या किचन विथ दीपाला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.